मोस्ट कॉमन क्वेश्चन, जर एखादा गुन्हा आयपीसी ऍक्ट अस्तित्वात असताना घडला असेल आणि तो पार्टीच्या आत्ता लक्षात आला असेल, तर जो गुन्हा रजिस्टर होणार आहे तो कोणत्या ऍक्ट खाली होणार? आयपीसी जुन्या ऍक्ट प्रमाणे की बीएनएस नवीन ऍक्ट प्रमाणे? तर यामध्ये बीएनएस सेक्शन 358 ने सांगितलेलं आहे की आयपीसी रद्द केला आहे, परंतु बीएनएस सेक्शन 358(2)(c)(e) मध्ये असंही सांगण्यात आलेलं आहे की जर एखादा गुन्हा आयपीसी ऍक्ट अस्तित्वात असताना झाला असेल तर त्याला फक्त आयपीसी ऍक्ट लागू होणार, त्याची कायदेशीर कारवाई, तपास आणि त्याचं प्रोसिजर ही आयपीसी अंतर्गत चालणार. जर एखादा गुन्हा बीएनएस अस्तित्वात असताना असेल तर त्याला बीएनएस लागू होणार. पण जर जुने गुन्हे घडले असतील ज्या वेळेस आयपीसी ऍक्ट असेल त्यावेळेला आयपीसी ऍक्ट लागू होणार. थोडक्यात काय, कोणता गुन्हा कोणत्या ऍक्ट खाली येणार असं नसून कोणता गुन्हा कधी घडला हे महत्वाचं आहे, डेट ऑफ अकुरन्स महत्वाचा आहे.